हाय एव्हरीवन, मनवाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण गुळाचा चहा कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। गुळाचा चहा करण्यासाठी साहित्य आहे। मी इथे साधारण 4 ते 5 चमचे गुळाची पावडर घेतलेली आहे। त्याच्यानंतर साधारण 2 चमचे मी चहा पावडर घेतलेली आहे। किसलेलं आलं घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे वेलची घेतलेली आहे आणि साधारण 1 ते 1.5 कप दूध घेतलेलं आहे। चला तर मग आपण गुळाचा चहा कसा करायचा ते बघूया। गुळाचा चहा करण्यासाठी मी इथे सुरुवातीला 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी आलं घालून घेणार आहे। थोडं आलं घातलंय। आल्यामुळे आपल्या चहाला खूप छान चव येते आणि आता मस्त पावसाळा चालू झालेला आहे। ह्याच्यामुळे चहात आलं घातलं की भारी वाटतं। सर्दी खोकला वगैरे काय असेल तर त्याच्यासाठी आलं हे औषधी आहे। त्यानंतर मी इथे साधारण 3 ते 4 वेलची घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा याच्यामध्ये घालून घेते। त्यानंतर इथे चहा पावडर घेतलेली आहे। इथे मी 3 माणसांसाठी लागणारा चहा करते। 2 कप पाणी घेतलेलं आहे। त्याच्यासाठी मी इथे 1.5 चमचा चहा पावडर घेतली आहे, ती सुद्धा सगळी यामध्ये घालून घेणार आहे। हे घालून आपण हे चांगलं ह्याला एक उकळी काढून घेणार आहोत। वेलचीने आणि आल्याने खूप छान चव येते आपल्या चहाला आणि वास सुद्धा खूप छान येतो। आता हे चहाचं आधण आपण चांगलं उकळून घेऊया। हे बघा, इथे चहाला सुद्धा आपल्या चांगली उकळी आलेली आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे। जेवढं याला चहाला लागेल तेवढं दूध मी यामध्ये घालून घेते। मी याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 कप दूध घेतलेलं होतं, ते थोडं थोडं करून मी याच्यामध्ये घालून घेते। आता काय करणार आहोत, अशा वेळेला गुळाचा चहा करताना चहा फाटतो। त्यामुळे काय करायचंय, दूध आधी आपण हे चांगलं उकळून घेणार आहोत। दूध चांगलं उकळलं की मग यामध्ये जी गुळाची पावडर घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे चहाला आपल्या व्यवस्थित उकळी आलेली आहे। त्यानंतर मी इथे गुळाची पावडर साधारण 4 ते 5 चमचे घेतली आहे। तुम्हाला कितपत गोड हवा असतो चहा त्यानुसार तुम्ही याच्यात गुळाचं प्रमाण कमी जास्ती केलं तरी चालेल। आता गूळ घातल्यावर आपण ह्याला कुठेही हलवणार नाही आहोत। एक 5 मिनिटं फक्त ह्याला जरा एक उकळी काढून घेऊया। हे बघा, गूळ घातल्यानंतर सुद्धा चहाला चांगली उकळी आलेली आहे। आता मी या खालचा गॅस बंद करते। वा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला मस्त वाफाळता गरमागरम गुळाचा चहा बनवून तयार आहे। बाहेर मस्त पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि मस्त इथे वाफाळता गुळाचा चहा आपला बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारे गुळाचा चहा नक्की करून बघा। अशा प्रकारे चहा केला तर तो अजिबात फाटत नाही। तुम्ही पण असा चहा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।